22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली। त्याचबरोबर गणपती बाप्पांचे देखील दर्शन त्यांनी घेतले आणि ही भेट हे सहकुटुंब हे राज ठाकरे यांच्या घरी गेले होते आणि याचे साक्षीदार हे चंदू मामा होते। मामा, काय सांगाल आजची दोन्ही भावांची भेट आणि तुम्ही साक्षीदार होता, काय आज आपल्याला कसा दिवस होता? म्हणजे आजचा दिवस फार आनंदाचा होता आणि गणपती चतुर्थीच्या दिवशी दोघे एकत्र आले म्हणजे याच्या पुढची सगळे विघ्न आता जाऊन पुढच्या यशाची पावलं ही फार जोमाने पुढे पडतील आणि महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं नक्कीच भवितव्य उज्ज्वल होईल असं मला मनोमन खात्री आहे। ही आपण तिसरी भेट म्हणावी लागेल। मराठीच्या मुद्द्यावरती पहिली भेट झाली होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे गेले होते आणि आता ही गणपती बाप्पांचे आगमनाच्या दिवशी तिसरी भेट म्हणावी। काय म्हणाले या सगळ्या भेटींच्या अनुषंगाने? नाही, भेटी काय मी मोजत बसत नाहीये, पण जेवढे ते भेटतील तेवढं एक ऋणानुबंध वाढत जातील, तेवढे त्यांची मनं आणि एकंदर जे त्यांचं जे प्रेम आहे ते नक्कीच वाढत जातील आणि ह्याच्या पुढे सुद्धा अशा अनेक भेटी होतील आणि शेवट त्यांचा जो युतीचा प्रस्ताव आहे तो नक्कीच त्यांच्या दोघांच्या संमतीने आणि त्यांच्या विचाराने पुढे येईल असं मला वाटतं। सहकुटुंब आलं होते, काय चर्चा झाली त्यांची राज ठाकरेंवर? आपण देखील तिकडे होता, काय चर्चा झाली? नाही, चर्चा राजकीय अशी काही नव्हती। आजचा दिवस हा फक्त गणपती उत्सव आणि गणपतीच्या दर्शनाला ते आले होते। जुन्या आठवणी, जुन्या फोटोग्राफी कशी होती, काय होती, जुने एकंदर त्यांचे दिवस कसे होते, आम्ही मीनाताई असताना, साहेब असताना, बाकी राजकारण असं काही नव्हतं आणि बरेच दिवसांनी सर्व कुटुंब एकत्र आल्यामुळे एक जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा क्षण होता। तुम्ही फोटोचं नाव काढलं, दोघा भावांनी एक फोटो काढलाय, त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे दिसत असतील, बाळासाहेब ठाकरे दिसत असतील, काय सांगाल त्या फोटोबद्दल? नाही, त्या फोटोमध्ये नक्कीच त्या फोटोमध्ये पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं फोटोमध्ये आणि ते आज प्रत्यक्ष ते असते तर तेवढाच आनंद त्या सगळ्यांना झाला असता। म्हणजे श्रीकांतजींना, बाळासाहेबांना, अर्थात दादांना पण झाला असता। या सगळ्या गोष्टीच्या एक असं पूजेच होऊन सगळे आनंदी होते असं मला वाटतं। अनेक दिवसापासून आपण देखील प्रयत्न करत आहात, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र कधी येतील यासाठी आपण प्रयत्न केले, संजय राऊत यांनी देखील प्रयत्न केले, अनेक वेळा आपण सांगितलं आणि आज तो दिवस आला की कुटुंब, सहकुटुंब आज ही भेट होती, आपण देखील तिकडे सहभागी होता। आजचा दिवस तुम्ही काय म्हणजे सांगाल? आजचा दिवस त्यांनी सांगितलं ना, आज विघ्नहर्त्याचा दिवस आहे। सगळे विघ्न दूर होऊन या महाराष्ट्रासाठी त्या दोघांची मनं आणि मतं एकत्र होऊन मराठी माणूस हा एक पाऊल पुढे जाईल अशी मी तुळजाभवानी चरणी आणि गणपतीराया पुढे प्रार्थना करतो आणि लवकरच चांगले दिवस येतील अशी मी अपेक्षा आहे। आपण चांगले दिवस म्हणताय, महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत, दोन्ही ठाकरे बंधू निवडणुकांमध्ये देखील एकत्र येतील, म्हणजे आपण काय सांगाल? आपण सांगत होता आधी की हे एकत्र येतील, आता निवडणुकी संदर्भात पण काय? मी तुम्हाला सांगितलं ना, काला ये तस्मै नव, योग यावं लागतो, वेळ यावी लागते। आता ती पावलं हळूहळू एक एक पुढे पडत आहेत आणि शेवटी काय, हे दोन्ही राजकीय पक्ष वेगवेगळे आहेत, ते त्या दोघांचा एक विचारविनिमय होऊन पुढे कसं वाटचाल करायची हे ते दोघं मिळून ठरवतील। मी त्याच्यामध्ये कितपत माझा इंटरफिअर असेल असं मला वाटत नाही। आज आपण देखील आनंदी दिसताय, त्याबरोबर आपण पाहिलं असेल तर सहकुटुंब गेले, अनेक चर्चा झाल्या असतील, मग त्या जुन्या आठवणी असतील, काय असं काय प्रसंग त्यांनी सांगितले जुन्या आठवणी? जुन्या आठवणी तर तेच सांगितलं ना, जे फोटो मेन म्हणजे राजच्या घरी जे निर्णय युनिक असे फोटो होते, घरात कलर कॉम्बिनेशन, याविषयी उद्धवने खूप कौतुक केलं आणि दोघांनाही आर्टिस्ट असल्यामुळे दोघांना कलर कॉम्बिनेशन, एकंदरीत फोटोग्राफी आणि एकंदरीत वातावरण जे होतं त्याविषयी चर्चा होत होती। आता पहिला आपण मराठी माणसाठी एकत्र आले होते, मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती मराठी माणूस राहतो, हा मराठी माणसाचा सण आहे। आता यापुढे महानगरपालिकेच्या ह्यांनी हे दोघं भाऊ एकत्र यावेत का, तुम्हाला काय वाटतं? नक्कीच, मला जी तमाम मराठी माणसाची आणि महाराष्ट्राच्या जनतेची जी अपेक्षा आहे, इच्छा आहे, तीच माझी पण असणार आणि त्या दृष्टिकोनातूनच आपण सर्व गणरायाच्याकडे प्रार्थना करूया आणि ते दिवस लवकरच सुगीचे दिवस येतील असं मला मनोमन खात्री आहे।
हे होते आपल्याबरोबर चंदू मामा, ज्यांनी सांगितले की ज्या प्रकारे ते आजच्या दिवशी एकत्र आले त्याच प्रकारे ते महानगरपालिकेला देखील एकत्र येतील असं त्यांनी इच्छा वर्तवली आहे आणि ते पूर्ण होईल असं देखील त्यांना वाटतंय. कॅमेरामन अनिल पवारसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.